रामकृष्ण हरी. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. संत तुकाराम महाराज एका अभंगातून आपल्याला एक संदेश देतात. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. म्हणजे देव तिळी आला म्हणजे तीळ हे स्नेहाचं, भक्तीचं, प्रेमाचं प्रतीक आहे. आणि देव तिळी आला यामुळं काय झालं की तो देव आमच्या प्रेमात आला, आमच्या अधीन झाला. कारण त्या भक्तीने तो भगवंत प्रसन्न झाला आणि यामुळे आमचा जीव गोड झाला. जीव अगोदरच गोड होता, परंतु तो आणखी गोड झाला. आणि आपण जसं गोड खातो, तसं गोड बोलतो, तसंच भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं नाम घेतलं तर जीवन आणखीन गोड होईल. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आपण जे म्हणतो की आपलं जीवन गोड करण्यासाठी ह्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि पुढे तुकाराम महाराज सांगतात की साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. आणि मग मी हा पुण्यकाळ साधला, हा भक्तीच्या मार्गाने हा पुण्यकाळ साधला आणि यामुळे माझ्या अंतरीचा मळ निघून गेला, माझ्यातले दोष निघून गेले. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. आणि मग ही पाप वासनेचा मळ माझ्यातून निघून गेला. पाप पुण्य गेले एका स्नानेंची खुंटले. आणि माझ्यातलं जे पाप पुण्य आहे ते सगळं निघून गेलं. ते कशाने गेले तर एका स्नानेंची खुंटले. म्हणजे जे भक्तिगंगेचं जे स्नान आहे, त्या भक्तिगंगेत आम्ही स्नान केल्यामुळं आमचं हे पाप पुण्य क्षणात नष्ट झालं. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. आणि माझी वाणी ही शुद्ध झाली. अगोदरच भगवंताच्या नामाने शुद्ध होती, परंतु शुद्ध जनार्दन जनी, मी जनतेलाच या जनार्दन मानले. जे लोक आहेत, हे जे विश्व आहे, जे चराचर आहे, त्यामध्ये तो भगवंत आहे. सगळीकडे ते परमात्म तत्व आहे हे मला दिसलं. आणि मग माझी वाणी ही आणखी शुद्ध झाली. तुकाराम महाराज आपल्याला किती साध्या सोप्या भाषेत मकर संक्रांत समजावून सांगतात. आपणही या मकर संक्रांतीला जर विचार केला की आपल्यातले जे दोष आहेत, आपल्यातला जो मळ आहे तो निघून गेला पाहिजे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नुसतं म्हणण्यापेक्षा आपला जो अंतरीचा मळ आहे निघून गेला तर आपलं जीवन हे गोड होईल. आणि आपली जी वाणी आहे त्या वाणीत शुद्धता हवी, सर्वांशी प्रेमाने वागावे, सर्वांशी गोड बोलावे आणि भगवंताची भक्ती करावी. हेच संत आपल्याला सांगतात. पुन्हा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.